नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता माहेरी आलेलो आहे आम्ही आणि आज आम्हाला शॉपिंगला पण जायचं होतं. दिवाळीची शॉपिंग राहिलेली होती. तर आम्ही सगळे नाश्ता करायला बसलो. तर मम्मीने छान अशी शेवभाजी केलेली होती. तर आम्ही सगळे जेवण करण्यासाठी बसलो कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. तर छान असे जेवण वगैरे करून झाले आणि आम्ही तयारी केली. तर आज आम्हाला नाशिक रोडला शॉपिंगला जायचं होतं. तर आई मोठी बहीण खाली गेलेल्या होत्या. तर पप्पांना म्हटले मोठी गाडी घेऊन जाऊ का? तर पप्पा म्हणे नका, कारण दिवाळीमुळे खूप गर्दी असेल. तर तुम्ही रिक्षाने जा, रिक्षाने सोयीस्कर पडेल, फिरता पण येतं, कारण गाडी पार्किंगचा खूप प्रॉब्लेम येतो नंतर. तर मग म्हटले चला मग रिक्षानेच जाऊया, ते सोपं पडेल. तर आम्ही तिघी तिघी बहिणी आणि मम्मी आणि बहिणीची मुलगी असं आम्ही सगळेजण गेलो शॉपिंग करण्यासाठी. तर मुक्तिधामला आल्यानंतर इथे छान असे बॅगचं दुकान आहे. खूप छान बॅग मिळतात. तर माझ्या बहिणीला म्हटले आपण घेऊया. तर मला आवडल्यामुळं मग आम्ही तिघींनी पण एकसारख्याच बॅग घेतल्या, फक्त कलर वेगळे होते. आणि मम्मीला पण काय थोड्या दिवसांनी आळंदीला जायचं होतं, पण तिला पण बॅग घ्यायची होती. पाऊच घेतला, परत पप्पांना वॉलेट घेतला आणि तिथं ज्वेलरी पण छान होते. तर बांगड्या पण घेतल्या. भरपूर शॉपिंग केली आम्ही तिथे. खूप छान छान बॅगिंची व्हरायटी होती. तर सगळ्यांनाच आवडलं होतं. मग भरपूर शॉपिंग केली आम्ही तिथनं. तर आमची बॅगची शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही तिथं नाशिक रोडला नवीन दुकान झालेले आहे, श्याम सिल्क. तर म्हटले चला तिथं साड्या बघूया, कारण यांची एक शाखा कल्याणला पण आहे. तर आम्ही दरवेळेस मान्सून सेलमध्ये तिथनं साड्या घेतो. तर म्हटले चला इथं जवळपास झाले ते बघूया इथं साड्या कशा आहे. तर आम्ही गेलो, पण मग तिथं काही एवढ्या साड्या खास वाटल्या नाही. तर मग बहिणीच्या मुलीला म्हटलं तू ड्रेस बघ तू. तर ड्रेस छान होते, पण मग तिच्या साईजमध्ये ना ते सगळे ओव्हर साईजचे होते. तिला एल साईज लागत होतं. भरपूर चॉईस केले, पण तिच्या साईजची एक पण नाही मिळाली. तर मग ती ट्राय करत होती. तर सध्या दिवाळी सीझनमुळे भरपूर स्टॉक संपलेला होता त्यांचा. ते म्हणे 1-2 दिवसांनी येणार आहेत. मग बघितले आम्ही तिथं छान व्हरायटी होती, पण मग साईज नसल्यामुळं मग आम्ही काही तिथं घेतले नाही, पण ट्राय केले. तर छान क्वालिटी, कपडा वगैरे सगळं छान होतं. मी पण 1-2 बघितले. तर मला हा रेड कलरचा खूप आवडला. तो शॉर्ट्स होता, थोडा मोठा असता तर मग घेतला असता. त्याच्यानंतर अजून एक ड्रेस बघितला, तर तो जास्तच हाईट होती त्या ड्रेसला. तर माझ्या मापात नव्हता, तो ओव्हर साईज होता, डबल एक्सेलवाला होता. तर मी त्यांना म्हटलं याच्यात छोटी साईज असेल तर बघा. तर ती बाई म्हणे शिल्लक नाही आता, पण मला आवडलं होतं, छान होता त्याचा कपडा वगैरे. मग आम्ही तिथे काहीच नाही घेतलं. मग परत नाशिक रोडला आलो. तर माझ्या बहिणीला म्हटले मग साड्या तरी घेऊन टाका तुम्ही, ड्रेस नंतर बघूया. तर ती म्हणे चला मग आपण सगळे साड्या घेऊया एक एक, नंतर मग ड्रेस परत कधीतरी घेऊया. तर मग नाशिक रोडला आल्यानंतर एका साडीच्या दुकानात घेतो. तर तिला ही साडी खूप आवडली, पार्टीवेअर, कारण तिला पार्टीवेअर साड्या खूप आवडतात. तर ती म्हणे आपण तिघी पण एक एक घेऊ. तर तिला म्हटले मला नको, मला नाही आवडत त्यासाठी प्युअर साड्या. म्हणे एक तरी घे मग, कधी असं आधीमध्ये घालायला. तिला म्हटलं नाही मला नाही आवडत, तुला आवडत असेल तर घे. कारण आमच्या तिघी बहिणीची चॉईस वेगळी आहे. तिला पार्टीवेअर आवडते, तर एकीला काठपदर आवडते आणि मला कॉटनचे आवडतं त्याच्यावर. मग मी कॉटनच्याच घेते. तर ती म्हणे एक तरी पार्टीवेअर घे, भरपूर साड्यांचे कलर आहे, डिझाईन वगैरे खूप छान आहे. तर मग एक तरी घे पार्टीवेअर साडी. तर ती एका बाईने मला दाखवल्या. तर ती म्हणे ही मेहंदी कलरची खूप छान दिसेल तुला. तर म्हणे मी ट्राय करून बघते, पण मला नाही आवडत, मी घेणार नाही, फक्त ट्राय करते. तर ती म्हणे घालून तर बघ. म्हटले मग मेहंदी कलरची.
मी ट्राय करत होते, पण मला नाही आवडले जास्त, कारण त्याला ना कुंदन वर्क होते आणि मला नाही आवडत कुंदन वर्कच्या साड्या. तर एक साडी ट्राय करून बघत होते मी, तर माझी बहीण म्हणते खूप छान कलर आहे, घेऊन टाक. मग आपण तिघीजणी एकसारख्या साड्या घालू. तर तिला म्हटले मला नाही आवडत, तू मग ट्राय करायला लावली म्हणून मी केली, पण मला नाही आवडत. तर मग आम्ही साड्यांचं बिल वगैरे केलं आणि म्हटले आता पाणीपुरी वगैरे खाऊ. तर मग खूप टाईम झाला होता, तर त्यांना म्हटले चला आता आपल्या सोसायटीच्या तिथे एक भैया पाणीपुरी विकतो ना, त्याच्या तिथे जाऊन खाऊया. तर आम्ही तिथं सोसायटीपाशी आलो आणि आता घर 5-10 मिनटाचंच अंतरावर आहे. तर आई म्हणे चला लवकर घरी, भरपूर टाईम झाला, तर स्वयंपाक पण करायचा आहे, बराच उशीर झाला. तर तिला म्हटले स्वयंपाक करायला जास्त वेळ नाही लागत, थांब आपण पाणीपुरी खाऊन मग जाऊ. तर ती कुठे ऐकते, ती म्हणते नाही तुम्ही खा, मी स्वयंपाक करते. मग आईला असं वाटतं कधीच्या नावात मुली येतात, त्याच्यामुळे ती आम्हाला आहे ना काहीच करून देत नाही. पण तिला म्हटले मग तुला पण 1-2 दिवस आराम भेटावं म्हणून आम्ही करतो, तू बस शांत. पण ती कुठे ऐकते, आम्हाला घरी जावं सर तिचा अर्धा स्वयंपाक पण झालेला होता. तर मग ती गेली घरी निघून. मग आम्ही बसले पाणीपुरी खात. तर आम्ही पाणीपुरी खात होतो. तर माझी बहीण म्हणे मला पण द्या. तर तिला म्हटलं आई घरी गेली, तू पण घरी जा, तुला नाही ना आवडत पाणीपुरी, असं तिला आम्ही हसत होतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री.